नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के स्पर्धा परीक्षा आरत या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच वेगळ्या अशा विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रात बालविवाहासारख्या गंभीर समस्येला आळा घालण्यासाठी एक नवा, अतिशय नाविन्यपूर्ण धोरणात्मक प्रस्ताव समोर आला आहे. कागदावरचे नियम आणि प्रत्यक्ष वास्तव यातली दरी कशी भरून काढता येईल याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रस्ताव. चला तर मग थेट विषयाला आणि आजच्या या माहितीला सुरुवात करूया. आज आपण नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत ते पाहूया. एक म्हणजे सोलापूरमधली ती धक्कादायक घटना, त्यानंतर सुचवला गेलेला एक नाविन्यपूर्ण उपाय, जबाबदारीचा विस्तार, कायदेशीर चौकट आणि शेवटी पुढची वाटचाल. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, सोलापूरमधील धक्कादायक घटना. आता हा आकडा बघा, 86. ही आकडेवारी खरोखरच धक्कादायक आहे. 2025-26 या कालावधीत एकट्या सोलापूर जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये तब्बल 86 अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीची नोंद झालीये. विचार करा, ही केवळ एक संख्या नाही, तर आपल्या समाजाचं एक अत्यंत विदारक वास्तव आहे. यातली सर्वात गंभीर आणि अस्वस्थ करणारी बाब कोणती आहे माहितीये? या सर्व घटना चक्क सरकारी रुग्णालयांमध्ये घडत होत्या. तरीही प्रशासनाकडून कोणतीही कायदेशीर कारवाई सुरू झाली नव्हती. अखेर महात्मा फुले समाजसेवा मंडळ या स्वयंसेवी संस्थेला, म्हणजेच एका एनजीओला पुढे येऊन हा प्रकार उघडीस आणावा लागला. यातून स्थानिक प्रशासनाचा किती मोठा हलगर्जीपणा समोर आलाय हे आपण पाहू शकतो. या प्रशासकीय अपयशावर अचूक बोट ठेवताना संस्थेचे अध्यक्ष प्रमोद झिंडाडे काय म्हणतात ते पाहण्यासारखं आहे. ते स्पष्ट करतात की कायद्यानुसार बालविवाह आणि अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीची नोंद करणं अगदी बंधनकारक आहे. पण आश्चर्य म्हणजे गाव पातळीवरच्या अधिकाऱ्यांपासून ते थेट वैद्यकीय कर्मचाऱ्यांपर्यंत कुणीही हे केलं नाही. हे खरोखरच विचार करायला लावणारं आहे. आणि जेव्हा या 86 प्रकरणांची अधिकृत चौकशी सुरू झाली तेव्हा काय समोर आलं, तर त्यापैकी तब्बल 35 प्रकरणं ही थेट बालविवाहाचीच असल्याचं आत्तापर्यंत निष्पन्न झाले. साहजिकच या भयंकर निष्कर्षांनंतर प्रशासनाला तातडीने कठोर पावलं उचलणं भागच पडलं. यानंतर आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, या समस्येवर काढलेला एक नाविन्यपूर्ण उपाय. आता बघा, प्रशासनाने यावर कशी वेगाने चक्र फिरवली. स्वयंसेवी संस्थाने हा प्रकार उघडीस आणल्यानंतर लगेचच जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने याची गंभीर दखल घेत सुनावणी घेतली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवघ्या 45 दिवसांत जबाबदारी निश्चित करण्यासाठी एका विशेष कृती दलाची, म्हणजेच टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. आता यावर जो उपाय शोधला गेला आहे तो खरोखरच अगदी वेगळा आणि थेट आहे. विवाह करणाऱ्या जोडप्यांचं वय लपवणं आता जवळपास अशक्य व्हावं यासाठी एक मुख्य आदेश दिला जातोय. तो म्हणजे सर्व लग्नपत्रिकांवर वधू आणि वर या दोघांच्याही जन्मतारखा छापणं आता सक्तीचे असणार आहे. अगदी सोपं पण अत्यंत प्रभावी पाऊल. अर्थात कोणताही नवा नियम राबवताना आधीच्या यशस्वी उदाहरणांचा संदर्भ महत्त्वाचा असतोच. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यावर म्हणतात की राजस्थान सरकारने असा नियम आधीच अनिवार्य केलाय आणि तिथे या पावलाचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आलाय. थोडक्यात सांगायचं तर तोच यशस्वी राजस्थान पॅटर्न आता आपल्या महाराष्ट्रात राबवण्याचं उद्दिष्ट आहे. आता वळूया आपल्या तिसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, जबाबदारीचा विस्तार. हा मुद्दा खूपच इंटरेस्टिंग आहे. या नव्या नियमामुळे जबाबदारीचं हे जाळं आता केवळ कुटुंबांपुरतंच मर्यादित राहिलेलं नाहीये, तर संभाव्य कायदेशीर कारवाईला कोणाकोणाला सामोरं जावं लागू शकतं. तर जवळचे कुटुंबीय आणि नातेवाईक तर आहेतच, पण त्यासोबत प्रिंटिंग प्रेसवाले, मंगल कार्यालयं आणि डेकोरेटर्स, केटरर्स, फोटोग्राफर्स आणि अगदी गाव पातळीवरचे ग्रामसेवक, हो बरोबर ऐकलत आपण, हे सर्व व्यावसायिक आता कायद्याने बालविवाह विरुद्धचे रक्षक किंवा गेटकीपर्स बनले आहेत. याचाच अर्थ काय, तर लग्नपत्रिका छापणं हा आता केवळ पैशांचा व्यवहार राहिलेला नाही. समजा तुम्ही प्रिंटिंग प्रेस चालवत आहात, तर पत्रिका छापण्यापूर्वी तुम्हाला आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्रासारख्या अधिकृत कागदपत्रांवरून वधूवराच्या वयाची पडताळणी करणं कायद्याने आवश्यक असणार आहे. हा एक छोटासा बदल किती मोठी प्रतिबंधात्मक भिंत उभी करू शकतो, नाही का? चला तर मग आता चौथ्या भागात आपण यामागची कायदेशीर चौकट समजून घेऊया. आपल्या देशात लग्नाची कायदेशीर वयोमर्यादा अगदी स्पष्ट आहे. हिंदू विवाह कायदा आणि विशेष विवाह कायदा या दोन्ही कायद्यांनुसार लग्नाच्या वेळी मुलीचं वय किमान 18 वर्ष आणि मुलाचं वय किमान 21 वर्ष पूर्ण असणं अगदी सक्तीचं आहे. पण तरीही जेव्हा या वयोमर्यादेचं उल्लंघन होतं तेव्हा नेमकं काय होतं? अशावेळी केवळ एकच नाही तर एकाच वेळी अनेक कठोर कायदे लागू होतात.
बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, बालन्याय म्हणजेच जुवेनाईल जस्टिस कायदा आणि विशेषतः पोक्सो कायद्याचाही यात अंतर्भाव होऊ शकतो. हे सगळे कायदे मिळून स्पष्ट करतात की हा केवळ एखादा छोटासा नियमभंग नाही, तर तो एक अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आणि या कायद्यांचा बडगा किती प्रबळ आहे, तर या नियमांचं उल्लंघन केल्यास बालविवाह आयोजित करणाऱ्या किंवा त्याला मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला थेट 2 वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. कायद्याचा हा धाकच अशा घटनांना आळा घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आता या विश्लेषणाच्या शेवटच्या म्हणजेच 5व्या टप्प्याकडे आपण आलो आहोत. पुढची वाटचाल. एक उदाहरण म्हणून नांदेड जिल्ह्याच्या या आकडेवारीकडे लक्ष देऊया. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5च्या डेटानुसार नांदेडमध्ये तब्बल 32% अधिक विवाह हे अल्पवयीनांचे होतात. जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 या काळात तिथे 125 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण तरीही महाराष्ट्रात या जिल्ह्याचा क्रमांक 9वा लागतो. यावरून तळागाळात अजून किती व्यापक बदल घडून आणण्याची गरज आहे हेच पुन्हा एकदा अधोरेखित होतं. हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट तर नक्की सिद्ध होते, ती म्हणजे केवळ कागदावर नियम करून काहीच होत नाही. त्यासाठी आरोग्य, पोलीस, शिक्षण आणि महिला व बालविकास विभागांचं एक संयुक्त कृती दल आता या नियमांची कडक अंमलबजावणी करणार आहे आणि राज्यभर जनजागृती मोहीमही राबवणार आहे. चाइल्डलाईन 1098च्या प्रणालीसोबतच या सगळ्या विभागांचा एकत्र प्रयत्नच या नव्या नियमांना एका सुरक्षित सामाजिक वास्तवात बदलू शकतो. तर आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो. प्रिंटिंग प्रेस किंवा मंगल कार्यालयांसारख्या व्यावसायिकांवरही कायदेशीर जबाबदारी निश्चित केल्यामुळे समाजात इतक्या खोलवर रुजलेल्या ह्या प्रथेविरुद्धच्या लढायाला खरोखरच एक नवा आकार मिळेल का? समाजालाच अशा प्रकारे रक्षक बनवल्याने आपण खऱ्या अर्थाने या मानसिकतेत कायमस्वरूपी बदल घडवून आणू शकू का? यावर नक्की विचार करा. आजच्या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. ही बेसिक माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि आणखीनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका.